खूपच टेस्टी, स्पॉन्जी आणि कलरफुल डोनट्स. मुलांच्या खूपच आवडीचा. बनवले की माझ्यासाठी राहतच नाहीत. असे हे परफेक्ट डोनट्स छोट्या छोट्या टिप्समुळे एकदम परफेक्ट होतात, तेही अगदी पहिल्याच प्रयत्नात. चला तर मग बघूयात याची रेसिपी. योग्य प्रमाण आणि प्रूफिंगचा कालावधी सेमच ठेवायचा आहे. येथे आपण 1 चमचा इन्स्टंट ड्राय ईस्ट घेतलेले आहे, 1 चमचा साखर, पाव कप कोमट पाणी. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचे आहे. आपल्याला इथे लागेल 3 चमचे साखर, ती बारीक करून घ्यायची आहे. आपण इथे 2 कप मैदा म्हणजेच वजनी प्रमाण 250 ग्रॅम घेतलेला आहे. यामध्ये 3 चमचे साखर घालून व्यवस्थित मिक्स करावे. तसेच ईस्ट आपण गरम पाण्यामध्ये जे घालून ठेवलेले होते ते पाणी सुद्धा यामध्ये ऍड करावे. 10 ते 15 मिनिटांनी ईस्टचे असे बबल झालेले दिसेल. हे आपण मैद्यामध्ये ऍड करून घेऊयात. व्यवस्थित चमच्याने मिक्स करूयात सुरुवातीला, नंतर हाताने मिक्स करूयात. तसेच आपण येथे पाऊण कप कोमट दूध घातलेले आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हाताने मिक्स करूयात. मिक्स करून त्याचा एक गोळा बनवूयात. आपल्याला येथे 2 टेबलस्पून बटर लागेल. सुरुवातीला त्यातील थोडेसे बटर घेऊन व्यवस्थित मळून घेऊयात. आपल्याला येथे 8 ते 10 मिनिटांसाठी व्यवस्थित मळून घ्यावे लागेल. येथे आपल्याला थोडी जास्तच मेहनत करावी लागते. या प्रोसेसमुळे ग्लुटेन डेव्हलप होऊन पीठ व्यवस्थित डोनटसाठी तयार होते. हे आपल्याला जोपर्यंत करायचे आहे की पीठ लवकर तुटत नाही, एकदम स्ट्रेच होते. अजून मळून घेऊयात आपण. मळताना थोडे थोडे बटर लावून घेऊयात. इथे मी फास्ट मध्ये दाखवले आहे. आपले पीठ तयार झालेले आहे, ते आपण झाकून ठेवूयात. साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवूयात. नंतर व्यवस्थित मळून घेऊयात. व्यवस्थित मळून त्याचे चाकूच्या साहाय्याने एकसमान भाग करून घेऊयात. एकसारखे भाग केले की आपले डोनट एकसारखेच होतील. केलेले सर्व पार्ट एकत्र एका भांड्यामध्ये ठेवूयात, म्हणजे आपल्याला एक एक घेऊन त्याला व्यवस्थित शेप देता येईल. यातील एक एक गोळा घेऊन हातावरती ठेवून चांगले गोल करून घ्यायचे आहे. जास्त क्रॅक असतील तर ते अजून व्यवस्थित राऊंड राऊंड करायचे आहे. व्यवस्थित शेप देऊन त्याला एका ट्रे मध्ये ठेवून द्यायचे आहे. ट्रे मध्ये आपण बटर पेपर लावून घेतलेला आहे, त्यावर आपण ठेवून घेऊयात. ठेवल्यानंतर एका सपाट भांड्याने त्याला थोडेसे प्रेस करायचे आहे. अशा पद्धतीने करायचे आहे. करून सर्व गोळ्यांना गोल गोल आकार देऊन घेऊयात. ट्रे मध्ये ठेवून त्याला फ्लॅट करूयात. व गोळ्यांना आकार देऊन त्याला सेकंड प्रूफिंग साठी मी येथे बंद असलेल्या ओव्हन मध्ये ठेवलेले आहे. कारण अर्ध्या तासासाठी ठेवायचे आहे. ते वेळ ठेवले की जास्त प्रूफिंग झाल्यामुळे ते हाताळताना लगेच तुटतात. इथे आपण 1 बार डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेले आहे, ते बारीक कट करून घेऊयात. याला आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेले आहे गरम करण्यासाठी. वर एक रिकामी वाटी ठेवलेली आहे. तेवढे आपले चॉकलेट होईल त्याच्या हाफ व्हीप क्रीम किंवा फ्रेश अमूल क्रीम घालायची आहे. दोन्हीही नसेल तर दूध घातले तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चॉकलेट गनाश तयार होईल. चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचे आहे, जेणेकरून चॉकलेट मेल्ट होईल. साधारण 15 मिनिटांनी डोनट असे दिसतात. आता आपण व्हाईट चॉकलेट घेतलेले आहे, त्याचे आपल्याला गनाश बनवायचे आहे. साधारण अर्ध्या तासाने डोनट डबल साईजचे होतात. आता आपण त्याला बाहेर काढूयात. नोझलच्या साहाय्याने आपण याला मध्ये होल करून घेऊयात. नोझल नसेल तर औषधाच्या बाटलीचे जे टोपण असते त्याच्याने मध्ये होल केला तरी चालेल. सर्व डोनट्सना होल करून घेऊयात. साईडला गॅसवरती डोनट तळण्यासाठी तेल ठेवूयात. गॅस फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. तेल खूप गरम करायचे नाही. तेल कसे तापले आहे ते चेक करण्यासाठी डोनटचा छोटा भाग तळून बघूयात. डोनट
बटर पेपरवरून व्यवस्थित निघत नसतील तर असे कट करून घेऊयात. डोनट तेलात सोडूयात. वरून डोनट व्यवस्थित निघाला, त्यामुळे मी तसाच टाकलेला आहे. डोनट बटर पेपरवर चिटकून बसलेला असेल तर पेपर सहित तेलात सोडायचा आहे. नंतर बटर पेपर काढायचा आहे. साईड चांगली फ्राय झाली की डोनट पलटायचं आहे. थोडा वेळ ठेवून लगेच पलटायचे. काय मस्त कलर आलेला आहे, वरूनच दिसत आहे मस्त फुगलेला आहे. आता काढून घेऊयात. तेल व्यवस्थित निथळून घेऊयात. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा मस्त डोनट तयार झालेला आहे आपला. अजून एक फ्राय करून बघूयात. पलटून घेऊयात. हाही डोनट काय मस्त दिसतोय, छान फुगलेला आहे. टू मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचा आहे. बघा कसा मस्त छान दिसतोय. आता आपण याला कोटिंग करून घेऊयात. व्हाईट चॉकलेट आपण जेवढे घेतले आहे त्याच्या हाफ फ्रेश क्रीम घेतलेली आहे. दोन्ही व्यवस्थित मिक्स करूयात. चॉकलेट मेल्ट करून घेऊयात. चॉकलेटमध्ये ही अमूल फ्रेश क्रीम घातलेली आहे. चॉकलेट गनाश तयार आहे. आपण याला खाली उतरून घेऊयात. तळून झालेले डोनट थोडेसे थंड झाले की चॉकलेटमध्ये डीप करून घेऊयात. काय मस्त शाईन आलेली आहे, बघू शकता तुम्ही इथे. त्याच पद्धतीने थोडे डोनट्स करून घेऊयात. इथे आपण व्हाईट चॉकलेटमध्ये पिंक जेल कलर टाकलेला आहे. चॉकलेटमध्ये जेल कलरच वापरायचा आहे. यामध्ये डोनटला जशी आवडेल तशी आपण डिझाईन करून घेऊ शकतो. वरून याला डार्क चॉकलेटने लाइनिंग करून घेतले आहे. माझी मुलेही डिझाईन करताना खूप एन्जॉय करतात आणि खूप आवडीने खातात. इथे आपले सर्व डोनट डिझाईन करून झालेले आहेत. तुम्ही जर डोनटचे ऑर्डर घेणार असाल तर ते कसे पॅक करायचे तेही येथे दाखवलेले आहे. त्या बॉक्समध्ये 6 डोनट ठेवलेले आहे. चॉकलेट वरून पूर्णपणे ड्राय झाल्यानंतरच पॅकिंग करायचे आहे.